भावसार सर, तुम्ही नदीच्या क्षेत्रात खूप बारकाईने काम केलंय, तर काय नक्की याच्यावर सोल्युशन तुम्हाला वाटतंय? नदी संदर्भामध्ये जर आपण विचार करायचा म्हटला तर आज पुण्याच्या ज्या नद्या म्हणतो मुळा, मोठा, इंद्रायणी, पवना जरी नद्या धरल्या तरी प्रत्येकाची परिस्थिती मोर ऑर लेस सेमच आहे किंवा वर्स्टच आहे आणि म्हणजे दिवसेंदिवस वर्स्ट होत चाललेली आहे. 1-1 किलोमीटर बघितलं तर मरणावस्थेत चाललेल्या आहेत नद्या. ह्याच्यामध्ये जो थोडासा बारकाईने विचार केला तर नदीच्या संदर्भामध्ये नदी एक परिसंस्था आहे आणि नदी खोऱ्याचा विचार करून जर त्याच्यावरती कारवाई केली तर प्रदूषण थांबास आपल्याला मदत होईल. नदी परिसंस्था जर म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये नदी कॅचमेंट एरिया धरा तुम्ही किंवा प्रत्यक्ष नदीमध्ये किंवा शहरातली नदी, गावातली नदी असा जर आपण हे केला तर आता सध्या काय चाललं आहे माहिती आहे का, शासकीय संस्थांदरम्यान त्याचं विभाजन करण्याचं काम चालू आहे. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा मीटिंगमध्ये गेलो तर प्रत्येक वेळा 3-4 मीटिंग आम्ही अटेंड केलं. त्यावेळेला प्रत्येकाचं म्हणणं की बाबा हा एरिया आमचा नाही, हे MIDCमधनं पाणी ते गावातनं जाते, गाव करेल, जिल्हा परिषद करेल. तर याच्यावरती जे स्टेक होल्डर्स जे आहेत, समजा जिल्हा परिषद घ्या किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका घ्या, पुणे नगरपालिका घ्या, MIDC आपला PMRDA घ्या, जिल्हा परिषद घ्या, अगदी वर्स्ट कम वर्स्ट पोल्युशन कंट्रोल बोर्ड MPCB. तर या सगळ्यांनी कुठेतरी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. नदीची विभागणी न करता त्याच्यावरती काम करून त्याच्यावरती एकात्मिक विचार व्हायला पाहिजे. ह्याच्यावरती आमचं असं एक पहिल्यापासून मागणी आहे की नदीचा जेव्हा तुम्ही विचार करतो ते उगम ते संगम हा नदीचा विचार झाला गेला पाहिजे, तरच त्याच्यावरती काम योग्य होईल. आणि त्याच्यावरती एकच प्रशासकीय संस्था असली पाहिजे की जे त्याच्यावरती मोर अथॉरिटीनी त्याच्यावरती त्यांनी विचार केला पाहिजे, प्रदूषणाचा विचार केला पाहिजे.